मायक्रो मॅनेजमेंट, छत्रपतींची मायक्रो मॅनेजमेंट काय होती हा सगळा अभ्यासाचा विषय. माझ्या तर डोक्यामध्ये आता केवळ छत्रपती भरलेले आहेत, त्यामुळे दुसरं मला काही त्यांच्या वाचून सुचत नाही. पण ते मायक्रो मॅनेजमेंट कसं असतं याचं तुम्हाला जर आत्ता प्रत्यंतर बघायचं असेल तर या आश्रमाकडे बघावं रामनाथीतल्या, म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट आपोआप कळते. बारीक सारीक गोष्टींचा किती व्यवस्थितपणे विचार करून त्या गोष्टी आचरणात कशा येतील. आपल्याला एक आपलं घर सावरणं आणि ते सातत्यानं ठीक राखणं अवघड वाटतं. या ठिकाणी अशा प्रकारच्या संस्थांच्या मध्ये किती शेकडो ठिकाणाहून आलेल्या साधकांना एकत्र ठेवणं आणि त्यांच्या विचारांचा टेम्पो तसा ठेवणं, त्यांच्याकडनं आचार तसाच घडवून घेणं हे सोपं नाहीये. आणि अशा प्रकारचा चमत्कार या सनातन संस्था